मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात मनसेची आंदोलनाची हाक। येत्या सोमवारी अमित साटम यांच्या विरोधात प्रत्येक विभागात आंदोलन करण्याची पक्षाची सूचना। भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढला। राज ठाकरेंची टीका। महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात। साटमांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल। स्टँडिंग कमिटीत अंडरस्टँडिंग बंद केल्यामुळे दोन पक्षाकडून टार्गेट करण्यात येत आहे। आम्ही फील्डवरती आहोत। आम्ही घरात बसून पोस्ट लिहिणारे नाहीत। घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं राज ठाकरेंना उत्तर। तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवरती असणं नाही। हाच साटम आधी नालेसफाईची पाहणी करत होता, त्यामुळे काय झालं? मनसे नेते संदीप देशपांडेंचं अमित साटम यांना उत्तर। अमित साटम निर्लज्जांचे शिरोमणी। साटमांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या। मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक। अमित साटम प्रगल्भ नेते, दुर्घटनांवरती हसणार नाहीत। साटम यांचा बोलण्याचा अर्थ संदर्भ वेगळा होता। अमित साटम यांच्या व्हिडिओमधील वक्तव्याची मंत्री बावनकुळेंकडून पाठराखण। मुंबईत इतकीच संवेदनशील घटना घडलेली असताना तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिदी हसतोय। इतका क्रूर चेहरा भाजपचा आम्ही मुंबईत पाहतोय। अमित साटम यांच्या व्हिडिओवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अमित साटम यांच्यावर टीका करण्याचा संदीप देशपांडेंना अधिकार नाही। अमित साटम यांच्यावरती टीका थांबवा। स्वतःचा पक्ष सांभाळा। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। मुंबईतील मातोश्री परिसरात उद्या होणाऱ्या रामरक्षा आंदोलनासंदर्भात बॅनर लागले। अयोध्येतील दान चोरी आणि गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरती उद्या मुंबई ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बॅनर लागले। रामाची आभूषणं चोरीला जात आहेत आणि तुम्ही म्हणताय की संयम पाळा। रामाचे दागिने महमूद गजनीनं नाही तर तुमच्या पक्षातील लोकांनी लुटलेत। आता हे लोक का बोलत नाहीत? राम मंदिर चोरीवरनं संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल। ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयातनं घेतला पावसाचा आढावा। शिवसेनेच्या शाखा सुरू ठेवून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन। शिंदेंनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीची माहिती मागवली। नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता। सलील देशमुख यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती। माजी अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांची प्रदेश प्रवक्ता आणि सरचिटणीसपदी नियुक्ती होणार। मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या। महापौर ऋतू तावडेंनी उघडे मॅनहोल पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं। कॉटन ग्रीन परिसरातील पाहणी दौऱ्यात वेळची घटना। माझा राग प्रशासनावरती होता, महापौरांवरती नाही। महापौरांचे आम्ही विद्यार्थी नाही। महापौरांचे आरोप बालिश आहेत। किशोरी पेडणेकरांचं महापौर ऋतू तावडेंना उत्तर। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं। महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आल्यानंतर खबरदारी। महापौर कार्यालयात प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांविरोधात मनसे आक्रमक। चांदिवली विधानसभेमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन। रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात मनसेचं आंदोलन। मुंबईत नालेसफाई झाली नसल्याचा मनसेचा दावा। मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला देखील ऑरेंज अलर्ट। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस। मिठी नदी दुथडी भरून वाहतीये। मिठी नदीची धोक्याची पातळी 4 मीटर असून सध्या नदी 2.70 मीटर इशाऱ्यावरनं वाहतीये। नदीकाठच्या लोकांना खबरदारीचा इशारा। अंधेरी सबवे आणि मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद। अंधेरी, मालाड, दहिसर परिसरात पावसाला सुरुवात। पवई, हिरानंद आणि परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळून 4 वाहनांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात झाड कोसळलं। झाड हॉटेलवरती पडल्यामुळे हॉटेलचं नुकसान। झाड कोसळल्यामुळे कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे घटनास्थळी। मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या क्युबिक मॉलजवळ झाड कोसळलं। दुर्घटनेत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरती पाणी साचलं। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन। नालासोपाऱ्यात पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं। आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्याचा वेढा। नाईकांच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरती पाणी साचलं। रेल्वे वाहतुकीवरती सध्या कोणताही परिणाम नाही। रेल्वे प्रशासनाकडून रुळावरील पाणी काढण्याचं काम सुरू। विरारच्या विराटनगर परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी साचलं। रस्त्यावरील पाणी सोसायटीत शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू। भिवंडी शहराच्या सीमेवरनं वाहणारी कामवारी नदीची पाणी पातळी वाढली।
नदीचं पाणी पात्राबाहेर. तसंच झोपडपट्टी, संगमपाडा, म्हाडा कॉलनी परिसरात पाणी साचायला सुरुवात. मुंब्र्यातील संजय नगरमध्ये भिंत कोसळली. भिंत कोसळून 3 घरांचं नुकसान. पालिकेची टीम घटनास्थळी दाखल. नाशिकच्या सातपूर कार्बन नाका परिसरामध्ये रस्ता खचला. 10 ते 15 फूट खोल खड्डा पडला. अचानक रस्ता खचल्यामुळे काही वाहनं खड्ड्यात अडकली. अग्निशमन दलानं वाहनं सुरक्षित बाहेर काढली. डोंबिवलीत एमआयडीसीच्या नाल्यातनं केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर. टाटा पॉवर खंबालपाडा मार्गावरती चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिक त्रस्त. रस्त्यावरती दूषित पाणी साचून दुर्गंधीचं साम्राज्य. रेड अलर्ट नंतर मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक सखल भागात पाणी साचलं. पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा. नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन. पुण्यातील वाकडेवाडी परिसरामध्ये पावसामुळे रस्त्यावरती झाड कोसळलं. वाहतूक ठप्प. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. नालासोपारा पश्चिमेत मुसळधार पावसामुळे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्याचा वेढा. कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते आणि नालासोपारा स्थानक परिसर पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय. ठाण्याच्या वंदना बस डेपो बाहेर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा. साचलेल्या पाण्यातनं वाट काढावी लागत असल्यामुळे नागरिकांचे हाल. अंबरनाथमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे अंबरनाथ बदलापूर मार्गावर पाणी साचायला सुरुवात. राज्य महामार्गाच्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. नवी मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा. सायन पनवेल महामार्गावर तुर्भेमध्ये पाणी साचलं. मुंबईला जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीनं सुरू. पालघरच्या तांदुळवाडी किल्ल्यावरती वाट चुकलेल्या 6 पर्यटकांची सुटका. डहाणू, वसई आणि नालासोपाऱ्यातील पर्यटक किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेले होते. स्थानिकांच्या मदतीनं काल रात्री उशिरा पर्यटकांची सुटका. सिंधुदुर्गाच्या कारुळ घाटात पुन्हा दरड कोसळली. धोकादायक ठिकाणाहून वाहनं चालवताना काळजी घेण्याचं आवाहन. प्रशासनाकडून राडारोडा हटवण्याचं काम सुरू. रत्नागिरीच्या खेडखोपी धामणन मार्गावर मोठी दरड कोसळली. कसई शिंदेवाडीकडे जाणारा मार्ग ढिगाऱ्याखाली. खेडखोपी धामणन मार्गावरील कसई शिंदेवाडी परिसरात दरड कोसळली. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे डोंगरातनं पाण्याचा प्रवाह सुरू. डोंगराच्या कपारीतून मोठ्या प्रमाणात पाणी शिरपत असल्याचं चित्र. परशुराम घाटातील भरावाला मोठा धोका. रस्ता खचण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा. वारणा नदीवरील सावर्डे पांगले मार्गावरील बंधारा पाण्याखाली. बंधाऱ्यावरील वाहतूक तात्काळ बंद. बंधाऱ्यावरनं प्रवास करण्यास मनाई. सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस. पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. धरणामध्ये आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे भंडारदरा धरण जवळपास 30% भरलं. जळगाव जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट. जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जळगाव जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. बीडच्या परळी एसटी बस स्थानक परिसर चिखलमय झालाय. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय. प्रवाशांना चिखलमय रस्त्याचा आणि खड्ड्याचा नाहक त्रास. परळीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. ठाण्यात खारेगाव नाक्यावर झाड कोसळलं. 2 जण जखमी. झाड कोसळल्यामुळे दुचाकीस्वार जखमी. स्थानिकांनी दोघांना बाहेर काढलं. जखमींवरती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू. अंधेरी विरा देसाई मार्ग जलमय. पाण्यात गाड्या बंद पडल्या. विरा देसाई रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. दुकानांमध्ये देखील पाणी. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील रस्ता पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातनं मार्ग काढताना दुचाकीस्वार पडला. दुचाकीस्वार पडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मनोरमध्ये ट्रक पाण्याखाली गेला. महामार्गालगत छाती इतकं पाणी साचल्यामुळे ट्रकच्या केबिनपर्यंत पाणी पोहोचलं. पालघरमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरूच. महाबळेश्वर जवळच्या नावली गावात मुसळधार पावसामुळे जमीन खचली. गावातील शेतजमिनी, रस्ते आणि घरांना मोठे तडे. सततच्या पावसामुळे गावाच्या पाण्याच्या टाकीला मोठा धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचं वातावरण. वाहीन गाव होण्याची शक्यता आहे.